इतिहासकार ग्रँड डफ यांच्या हिस्ट्री ऑफ मराठाज मध्ये महाराजांना गुडघी हा रोग झाल्याचा उल्लेख आहे, ज्यामुळे त्यांना ताप आला आणि 7व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला। यावरून असा निष्कर्ष काढता येतो की समकालीन पुराव्यानुसार महाराजांचा मृत्यू आजारपणामुळे म्हणजेच नैसर्गिक होता असे मानले जाते। आता दुसरी बाजू पाहू। छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यूचं कारण म्हणजे घातपाताची शक्यता। पण घातपाताची शंका का घेतली जाते? महाराजांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय अवघे 50 वर्षाचे होते। एका निरोगी आणि सतत लढणाऱ्या राजासाठी हे वय नैसर्गिक मृत्यूसाठी खूपच कमी होते। घातपाताच्या शंकेमागे अनेक गंभीर प्रश्न आहेत। महाराजांचा मृत्यू अत्यंत अचानक झाला। त्यांची प्रकृती निरोगी असल्याचा उल्लेख परकीय इतिहासकारांनी कॉस्मा दी गार्डा यांनी केला आहे। अंत्यविधीची घाई। ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे पन्हाळगडावर असताना त्यांची वाट न पाहता घाईघाईने अंत्यविधी उरकून घेण्यात आला। ही गोष्ट अत्यंत संशयास्पद आहे। राजकीय कट। काही उत्तरकालीन बखरीमध्ये आणि आधुनिक संशोधनात मंत्र्यांचा कट कारस्थानाकडे बोट दाखवले जाते। अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगे आणि रावजी सोमनाथ यासारख्या मंत्र्यावर विष प्रयोगाचा कट रचल्याचा आरोप करतात। उत्तराधिकाराचा प्रश्न। महाराजांच्या निधनानंतर लगेच 10 वर्षाचे राजाराम यांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न झाला, तर समर्थ वारसदार संभाजीराजे यांना अटक करण्याचा कट रचला गेला।